धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत। दादा, धाराशिवमध्ये आज मोर्चा पार पडतोय आणि आज तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहात। हातात काळी फिती बांधलेली, 1 महिना होतोय घटनेला, काय नेमकी भूमिका आहे? निश्चितपणे आपण जर बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एखाद्या माणसाचा जीव घेण्याचा प्रकार हा अतिशय निंदनीय आहे, दुर्दैवी आहे। आणि अशा पद्धतीची घटना कोणच माणूस त्या ठिकाणी ज्याला माणुसकी कळते, माणूस धर्म समजतो, हा मान्य करणार नाही। आणि मला वाटते अशा पद्धतीनं वागणारी ही एक वृत्ती आहे, त्या वृत्तीला धडा शिकवणं गरजेचं आहे। अशा मंडळींना अतिशय कठोर पद्धतीचं शासन व्हायला पाहिजे की जेणेकरून पुन्हा भविष्यात असं कोणी करायचा प्रयत्नही केला नाही पाहिजे किंवा विचार येण्यात आला पाहिजे। आपण ज्याला शासन म्हणतो, सरकार म्हणतो, त्यांची खरं तर जबाबदारी आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे। 1 महिना होतात मात्र अजूनही आरोपी सगळे सापडले जात नाहीत, अजूनही एक आरोपी फरार आहे या घटनेत। दुर्दैव आहे। शासन, प्रशासन, आपली सगळी यंत्रणा, मी माझ्यावरूनच स्वतःवरून सांगतो, 2006ला माझ्या वडिलांची हत्या झालेली, आज 2024 आहे, तरी अजून केस चालू आहे ट्रायल कोर्टातच। कंटिन्यू त्याचा फॉलोअप माझा धाकटा भाऊ घेतोय, मी घेतोय, पण अद्यापपर्यंत अजून त्याचा निकाल लागत नाही। मला वाटतं ह्याच्यापेक्षा काय दुर्दैव दुसरं सांगायचं। फक्त जेव्हा समाज त्या ठिकाणी अतिशय प्रक्षुब्ध असतो, एखादी गोष्ट घडल्याच्या नंतर समाज भावना ज्यावेळेस सरकारच्या विरोधात जाते तेव्हा काहीतरी दाखवण्यासाठी प्रकार घडतात। पण मला वाटतं सरकारनं आता तरी कुठंतरी लक्ष देणं गरजेचं आहे। तातडीनं पावलं उचलून जे कोणी आरोपी फरार आहेत त्याला तातडीनं अटक करणं गरजेचं आहे आणि ह्या वृत्तीला पायबंद घालणं गरजेचं आहे। वाल्मिक कराड यांचं नाव कधीतरी या घटनेशी जोडलं जात होतं, त्यांना हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी करा अशी मागणी जी आहे देशमुख कुटुंबियांची, सर्वपक्षीय नेत्यांची आहे। आपली काय भूमिका आहे? माझं असं म्हणणं आहे की एखादी हत्या झाल्याच्या नंतर त्याचा सखोल तपास यंत्रणा करत असते आणि त्या तपासामध्ये जे जे कोणी आढळतात किंवा ज्यांचा सहभाग आढळतो त्या प्रत्येकावर शासन होणं, त्याच्यावर कारवाई होणं ही त्या पोलीस यंत्रणेची जबाबदारी आहे, ती पार पाडावी। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। मी ह्या घटनेच्या बाबतीत राजकीय कुठंच बोलणार नाही, कारण परत त्याला राजकीय अँगल दिला जातो। माझं स्पष्ट म्हणणं आहे की अशा पद्धतीनं एखादी घटना घडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर आपल्या जवळचा माणूस असेल तर प्रत्येकानं स्वतःची नैतिकता पाळणं गरजेचं आहे। आपण या मोर्चामधनं आज काय मागणी करणार आहे, कुटुंबियाला काय आश्वासन देणार? निश्चितपणे त्या कुटुंबाचा विचार आपण करणं गरजेचं आहे। आपण ही, आपल्यालाही मुलं आहेत, आपल्यालाही मुली आहेत, आपल्यालाही प्रपंच आहे, आपल्यालाही नातेवाईक आहेत। मला सांगा, आपल्यावर त्या वडिलाच्या मनात किंवा त्या लहान लेकराच्या मनात काय यातना होत असतील, काय वेदना असतील, त्यांच्या काय वाटत असेल त्यांना। मला वाटतं ह्याचा विचार प्रत्येक माणूस म्हणून जगणाऱ्या माणसानं करणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभारणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशानं मी इथं आलोय। आफताब शेख, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।